संत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण नेहमी चिंतन करत असतो आणि त्या चिंतनामध्ये आपला विषय ग्रामगीतेला धरून आधारितच असतो। तर आज 2 ऑक्टोबर 2025 आजचे आपलं चिंतन राहील ग्रामसफाई यावरती आणि आरोग्य। ग्रामशुद्धी हा महाराजांचा 12वा अध्याय आहे। त्या 12व्या अध्यायामध्ये संपूर्ण ग्राम म्हणजे स्वच्छता कशी करायची ते आपण त्यामध्ये तुम्ही वाचू शकता। खूप ओव्या तिथे आहे, त्या पाठांतर करून तुमच्यासमोर पोपटपंची करण्यापेक्षा प्रॅक्टिकल काय असते ते हे आता आम्ही हे सगळे मुलं आम्ही गावातून जाऊन फिरून आलो, ग्रामसफाई केली आणि ग्रामसफाई केल्यानंतर आता आपण तो संदेश इतरांपर्यंत पोहोचावा अशी ग्रामसफाई सगळ्यांनी करावी। परंतु निवड ग्रामसफाई करून तो संदेशच जाऊ नये, तर आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी माहीत व्हायला पाहिजे। म्हणून आपल्या आरोग्यावरती काही विषय आता आपण मांडत असतो ते त्या मुलांच्या मुखातून आपण त्यांना तो विषय दिला जातो आणि तो विषय दिला जातो तेव्हा ते मुलं बोलकी होतात आणि जेव्हा मुलं बोलकी होतात तेव्हा ते म्हणजे प्रॅक्टिकली ते तशी वागायला लागतात। तर चला आपल्याकडे अश्विन धनराज काडसरपे वर्ग तिसरा नाव सांगायचं आहे सांगायचं आणि आरोग्यावर तर डेंग्यूच्या बाबतीत तो बोलून दाखवत आहे। बोला डेंग्यू मध्ये म्हणजे काय? माझ्यावर नाव अश्विन धनराज काडसर वर्ग तिसरा। आज मी डेंग्यूवर बोलून दाखवणार। जेव्हा पाऊस पडते तेव्हा आपण भांडे सीधे न ठेवले पाहिजे, उघडे ठेवले पाहिजे। अगर आपण भांडे सीधे ठेवले त्याच्यात जो पाणी जमा होते डेंग्यू मच्छर हे बनते तयार होते, मग तो आपल्या घरात घुसते। म्हणून कानी आपण भांडे सीधे न ठेवले पाहिजे, उघडे ठेवले पाहिजे जेव्हा पाऊस येते तेव्हा। आणि आपण पाण्याचे व्यक्ती आपण भांडे कानी ठेवली नाही पाहिजे। धन्यवाद। हा धन्यवाद। त्यांनी तुम्हाला आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये संदेश दिलेला आहे। तो आरोग्याचा संदेश असा दिलेला आहे की आज म्हणजे आपल्याकडे पावसाळा जेव्हा सुरू होतो किंवा पावसाळ्यामध्ये आपण जे भांडे रिकामे भांडे असते कूलर झाला काय झालं असे आपण सरळ ठेवतो, त्यात पाणी ती जमा होते आणि जमा झालेल्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये काय होते डेंग्यूचा मच्छर तयार होते। घाण याच्यात नाही, स्वच्छ पाण्यामध्ये। आणि त्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूचा मच्छर झाला की तो तुम्हाला चावला की मग आपल्याला मलेरिया बिमारी हे अमकटमक म्हणजे दुनियाभरच्या बिमाऱ्या तयार होतात आणि मग म्हणतो की आपलं आरोग्य का ठणठणीत राहत नाही। म्हणून याप्रमाणे आजचं हे महात्मा गांधी जयंती या जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती या प्रीत्यात आपण ही ग्रामसभा घेतली आणि आजचा हा संदेश आता इतरांपर्यंत जावा। जय गुरुदेव जय गुरुदेव। बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, मुलगी गाडगे महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लाल बहादूर शास्त्री की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, रानी लक्ष्मीबाई की जय, बोलोरबाई सब संतन की जय, भारत माता की जय, अपने माता पिता की जय। जय गुरुदेव जय गुरुदेव। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। जय गुरुदेव जय गुरुदेव। धन्यवाद।